अगेन तुम्हाला सांगतो बरं की कोल्ड स्टार्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. जेव्हा आपण बाईक रात्रीपासून जर गाडी उभी आहे, थंडी असो काही असो, पण गाडी जर रात्रीपासून जर उभी आहे एक रात्र पूर्ण, डिझेल नाही हे करतो ना. डिझेल बस लावला कसं काय मंडळी, मी साहिल रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल खोपकर ब्लॉग्समध्ये. सर्दी झाली, जाम झालं माहिती ना, अचानक कसं होतं, शिंका वगैरे येतात आणि मग चालू होतं ते. काल वाटला नव्हता एवढा मोठा व्लॉग झाला आपला. सो आजचा प्लॅन थोडासा कॅन्सल झाला. शर्माजीसोबत जो बाहेर जायचा होता तो शर्माला काही कामं आल्यामुळे थोडंसं कॅन्सल झालं. त्याच्यात घरातली काही कामं होती. सो बघूया आज काय होतं. मी काही गॅरंटी देऊ नाही शकत हे मिनिट एवढं मिनिट, बिकॉज ऑफ अचानक काही येऊ शकतं किंवा नाही पण येऊ शकत. आणि आज ऑब्व्हियसली कुठे जाणं पण नाही आहे, बट अचानक मेमरीमध्ये काय सुचवलं दुपारनंतर काय झालं तर बघूया. आलं तर चांगली गोष्ट, नाही आलं तर ती पण चांगली गोष्ट आहे. जे काय ते फेस करूया आणि तुमच्यापर्यंत आणूया. सो मॉर्निंग वगैरे झाली, सर्व काय बसलो आहे आता, काही काम नाही. सो एक थोडंसं काम आहे दुसरं, ते जरा फोनमध्येच आहे, सो ते करेन आणि बघूया काय असेल तर. आणि हां, आज 5 डिसेंबर आहे, छोट्या भावाचा वाढदिवस आहे. सो जाणार होतो, प्लॅन होता, बट नाही जमलं बिकॉज ऑफ त्याचं सबमिशन्स एक्झाम वगैरे आजच्याच दिवशी आहेत. सो कॅन्सल केलं. नाही तर तो आजचा आला असता, बट तो स्वतः बोलला नका येऊ म्हणून, बिकॉज ऑफ त्याच्या एक्झाम्स वगैरे आजच होते, सबमिशन वगैरे. सो नाही जायला जमलं. मग आज घरीच, काहीच प्लॅन नाही. जे आजचे प्लॅन होते ते कॅन्सल झाले. उद्याचा जो सरप्राईज आहे 6 तारखेचा, सो आहे तो फिक्स आहे, तो कॅन्सल नाही आहे, तो फिक्स आहे. तो सरप्राईज फिक्स आहे. सो त्यासाठी मी अजून एक्सायटेड आहे की तो दिवस कधी येतो आणि कधी काय तो आहे. तो मी स्वतः एक्सायटेड आहे त्याच्यासाठी. फर्स्ट टाईम जाणार आहे मी तिथे, सो एक्साइटमेंट तर आहेच मला. सो भेटूया थोड्या वेळानं, काय असेल वगैरे, खाली रॉकीला घेऊन जाणार किंवा काय रॉकीचं काम किंवा काय असेल त्यासाठी जर गेलोच तर नक्की ब्लॉग बनवेन मी. सो भेटू थोड्या वेळाने. काहीच मी निघालो आहे, काहीच नाही घेतलं आहे, चाललो आहे बाईक वॉशला. रॉकीला वॉश करायचं झालं आहे आफ्टर माझ्यामध्ये तरी खूप दिवसांनी वॉश करतो त्याला, कारण का खूप अशी तंगी चाललेली, पैशाची पण म्हणजे वेगळंच चाललेलं आणि कामामध्ये पण होतो. सो त्याला अजून वॉश नाही केलं. त्याला वॉश करायचं, तो खराब होतोच. तुम्हाला दाखवतो खाली गेलो काय अवस्था असते त्याची. आणि धुतल्यानंतर पण तीच अवस्था होता, पण धुतल्यावरती थोडा इंजिनच्या इकडचा जो खराब झालेला असतो दाखवतो तुम्हाला खाली. पूर्ण आपण खाली गेल्यावरतीच बोलूया. तर ओके, दिसत असेल इकडे घाण आहे खूप. ही घाण आहे ना इकडे पण हे सर्व त्याला धुतली नाही. हा वरून चांगलाच वाटतो, फक्त इथं काय धूळ जमते. ही धूळ जी असते ती काय साफ केल्यावर एकदम चकाचक दिसतो. बघा मेन म्हणजे जी खराब आहे ना आतमध्ये घाण झालं तो खालून वगैरे, हे नाही केलं. इकडे केल्यानंतर चैन लूप केलेली आहे ती परत बघा, या साईडला पण खराब आहे खूप. सो ते सर्व करायचं आता. काय कपडा मारेने जाऊन बाकी चल तेरा नहाने का टाईम आ गया. आणि मी हे स्टिकर लावलं ना तिथं नंतर आज त्याला वॉश करायचं होतं. सो हा पाण्याचा स्प्रेनी निघतं आहे की नाही काय माहिती नाही मला. जे नाव टाकलं तेव्हा वस्तू नाही निघालं पाहिजे. जवळजवळ मी एक टाकलेलं साईल खूप वॉक्स म्हणून इकडे पाठी टायरच्या याच्यावरती, ते काढलं मी. कारण का ते सारखं मध्ये एक त्यांचा जो स्प्रे असतो ना फास्टवाला त्याच्यामुळे निघून जायचं. सो मी ते काढून टाकलं, यार नको वगैरे. बट मला हे पाहिजे, महादेवांचं पाहिजे. माझं समोर जे स्वामी समर्थांचं टाकलं ते आहे, हे पण पाहिजे. चला घेऊन जाऊया रॉकीला. आता तुम्हाला डायरेक्ट तिकडेच भेटतो. अगेन तुम्हाला सांगतो बरं एकदा की कोल्ड स्टार्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. जेव्हा आपण बाईक रात्रीपासून जर गाडी उभी आहे, थंडी असो काही असो, बट गाडी जर रात्रपासून जर उभी आहे एक रात्र पूर्ण एक दिवस किंवा काय पूर्ण हा इंडिकेटर तोडला आहे माणसाने. मी लास्ट टाईम ज्या ठिकाणी राहायचो ना तो का हे तोडलं आहे. सो आता हा मला एक चेंजेस करायचा आहे, चेंजेस करून टाकेन तो. काय सांगतो, हां कोल्ड स्टार्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता गाडी चांगली जर तुम्हाला ठेवायची आहे ना, कोल्ड स्टार्ट कधी पण करा. इंजिन बरं जवळ पोचल्यानंतर तुम्ही चालवतो ना गाडीला पण एक चांगलं बेटर चालते गाडी. आपल्या गाडीला व्हायब्रेशन जास्त. हा नवीन मला वाटत असेल की हा झाला ना, हा चेंज केला मी. तो बाईकला जो व्हायब्रेशन आहे चांगला, त्याच्यामुळे तो हा व्हायब्रेट होतो. इकडचा हा ब्रेक पण व्हायब्रेट होतो, ते व्हायब्रेटच होत होतं. सो लेट्स जाऊया आपण.
झोपट 1 तास लागेल अजून तरी. इकडे पाठीमागच गाडी धुतात रॉकीला घेऊन उभा आहे मी. 1 तास वेट करूया आज काही करू वेट करू. बरंच काय येतो कारचा फार वेट भरपूर गाड्या कामासाठी म्हणा पण घेण्यासाठी. एक स्कॉर्पिओ आहे 3-4 बाईक्स आहे मग आपला नंबर लागेल. रॉकीला येतो भेटू थोड्या वेळानं भेटू. हा सीन बघा गाडी कशी लेफ्ट केलं वरती. इकडे बाईकचं चालू आहे आणि आपला रॉकी तिकडे चालू आहे. त्याला धुवायला वेळ लावणार बघा डबल स्टँडवरती लावायला लागेल. नक्की लावणार. लागला ते स्टँडवरती टेबल लागला की नाही लागला काहीतरी प्रॉब्लेम झाला. तो ॲडजस्ट होत नव्हता मग असं आहे की दुबई असं वाटतं ना पाणी पडतं वगैरे. पण तर लेजंड साहित्य किती झालं तेव्हा नवीन नाही झाला गाडी चालू का सगळं बघून वाटते शॅम्पू किंवा कसली वॉशची गरज आहे. फक्त पाणी मारलं की क्लिअर होतं. आपण तुम्हाला असा दिसतं विचार करायला मला काय वाटत दिसत असं कसलं वाटतंय तो पाणी मारल्यावरती शकतो कल्ला तर त्याला भार येऊन सुमणी करते गरज आहे. म्हणता घेतला आहे ना डिझेल नाही हे करतो ना डिझेल वॉश पहिलं डिझेल लावलं होतं याला कसं त्याच्यानंतर शॅम्पू हे करणार ना. ह्याच्याने धूळ नाही राहत ना डिझेलनी लाशा वाशा ह्याच्याने नंतर धूळसाठी बेस्ट असतो ह्याच्यावरती आणि मग शॅम्पू हे करणार. त्याच्यामुळे ते या डिझेलमुळे धूळ नाही जमत ना जास्त. डिझेल चाप आहे हां ओके ऑइल वगैरे हे चांगली गोष्ट आहे याची. अरे म्हणजे रॉकी डिझेल वॉश करता आता परत पाणी मारलं जातं त्याच्यावरती. त्याच्यानंतर परत शॅम्पू हे करेल आणि शॅम्पू चालू काही सगळं झालं. आता शॅम्पू पण लावून झाला. आता हे बाकी काही सर्व झालं. आता शॅम्पू लावून झाला. आता हे चालू आफ्टर खतम मतलब झालंच. पाणी मारून झालं की त्याला मस्त पुसून घेणार की झालं. म्हणजे त्या बॅटरी चार्जिंग लोगो झाले सुरुवातचे व्हिडिओ कट जास्त वगैरे होतच नाही. चैन पण एकदम प्रॉपर क्लीन करून घेतलं. चैन पण हो गया पूरा काम हो गया रॉकी. अभी तो सिंगल स्टैंड पे आ गया वापस अपने. त्याला कडे वाटते रे समोरून मग गबाई चकात बघा एकदम जबरदस्त मध्ये. बाकी जागेवरती आला आणि महादेवची कृपा हे नाही गेला. मला हेच फायदा नाही गेला. इकडचं आहे तसं प्रेशर तुम्ही बदलत किती फास्ट होता पण नाही गेला. बाकी एकदम क्लीन वाटतं. आता वाटून पण बोलून क्लीन वाटतं. सो बाकी बी हॅपी. आता आपण जाऊया घरी. बाकी काय असेल तर बघूया. रॉकीने आपल्याला कंटेंट दिला पण रॉकी चांगला साथ दिला त्याला चांगला आनंद भेटला. लेट्स गो गाईज. गाडी वगैरे धुवून आलो. घरी येऊन आराम वगैरे केला. आपला आरामच चालू बरं की ऑर्डरचे डिझाईन्स चालू होत्या. आपला लॅपटॉपवरती डिझाईन्स बनवल्या. शर्माला सांगितलेल्या. शर्माने अर्धम प्रयत्न केला. म्हणजे डिझाईन्स काय होतं माहिती का काय करतात डिझाईन्स माहिती नसतात. मग आम्ही त्या डिझाईन्स बनवतो स्वतः. बनवायला लागतात डिझाईन्स. त्या डिझाईन्स बनवल्यात आम्ही. आणि कसं जास्तीत जास्त आपलं जे बिझनेस आहे त्याच्यामध्ये लेटर्स असतात. म्हणजे आता काय ना काहीतरी नवीन नवीन डायलॉग्स असतात. सो ते डायलॉग्स आम्ही बनवतो. सो गेल्या टाईम जे नेमचं होतं ते मला नव्हतं जमत. मग ते शर्माने बनवलं. आता मला ते जमलं तर मी बनवलं. सो झालं ते. सो आजचा ब्लॉग
काय आपला बाईक आपला रॉकी वगैरे धुवून वगैरे आलो आणि नंतर खाली जाऊन थोडंसं WD-40 जे काही गन्सलेलं भाग होता स्क्रू वगैरे तिथे मी मारून घेतलं. सो WD-40 पण इम्पॉर्टंट आहे, जर असेल तर घ्या तुम्ही उपयोग करून. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.